हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युला लेसन नंबर 5 स्टार्ट करणार आहोत. पण त्याच्या आधी थोडी रिव्हिजन करणार आहोत आपण 7th स्टँडर्डची. 7th स्टँडर्डमध्ये बघा तुम्हाला हे 3 फॉर्म्युले झालेत. a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर हे कसं आलं हे आपण बघितलं होतं, बरोबर. तर हे फॉर्म्युले यूज करून थोडीशी ही रिव्हिजन करू आपण आणि मग आपल्या प्रॅक्टिस सेट 5.1कडे जाऊ. म्हणजे तुम्हाला थोडं सोपं पडेल आणि तुम्हाला थोडी रिव्हिजनही होईल. इथे बघा x + 2y ब्रॅकेट स्क्वेअर आहे इज इक्वल टू काय येणार आहे इथे, म्हणजे इथे x म्हणजे काय आहे, आपला फॉर्म्युला काय आहे, a + b ब्रॅकेट स्क्वेअर. सो इथे a म्हणजे x आहे आणि b म्हणजे काय आहे, ही पूर्ण टर्म 2y आहे. सो हे झालं a आणि हे b. सो इथे x स्क्वेअर प्लस मग इथे फॉर्म्युलामध्ये काय आहे 2ab. सो 2 इंटू काय मल्टिप्लाय होणार, 2 इंटू x इंटू 2y मल्टिप्लाय होणार a इंटू b. सो इथे 2 इंटू 2 इज 4 अँड xy. सो हे काय होणार आहे 4xy प्लस 4y स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजेच काय 4y स्क्वेअर. या टर्मचा स्क्वेअर केला. इथे 2x - 5y ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा कुठला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे a - b ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. आता इथे a म्हणजे काय आहे 2x आहे आणि b म्हणजे काय आहे 5y आहे. सो इथे 2xचा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 4x स्क्वेअर मायनस 20xy. मायनस 20xy कसं आलं बघा, -2 इंटू x किती आहे 2x इंटू 5y. सो हे किती येणार आहे 2 2 जा 4, 4 5 जा 20 आणि मग xy. सो हे -20xy आणि 5y म्हणजे स्क्वेअर बीचा स्क्वेअर. सो 5yचा स्क्वेअर काय येणार आहे 25y स्क्वेअर, बरोबर. आता इथे बघा 101 ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपण हे एक्सपांड कसं करतो, 100 + 1 म्हणजे 100ला आपण a म्हणणार, 1ला आपण b म्हणणार आणि मग ह्याचा स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर इथे किती येतो 10,000 प्लस आता मध्ये काय आहे टर्म 2ab म्हणजे 2 इंटू 100 इंटू 1 म्हणजे 200 आणि इंटू 1 म्हणजे हे किती येणार आहे 200 येणार आहे प्लस 1 स्क्वेअर बीचा स्क्वेअर. सो इथे काय येणार आहे 1चा आता हे सगळ्याची ॲडिशन मिळून काय येणार आहे 10,201, बरोबर. आता हे तुम्ही सेकंड सॉल्व करा या फॉर्म्युलाप्रमाणे. लास्ट बघूयात आपण 5m 3n. हां, या दोन टर्म आहेत सेम म्हणजे 5m म्हणजे a आहे, 3n म्हणजे b आहे, बरोबर. म्हणजे हा कुठला फॉर्म्युला झाला a + b आणि a - b. त्याचा आन्सर काय आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. तर इथे आपल्याला मग काय सिम्पल करायचं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे 5mचा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे 3nचा स्क्वेअर. सो 5mचा स्क्वेअर काय येणार आहे 25m स्क्वेअर आणि 3 म्हणजे 9n स्क्वेअर. कळलं इथपर्यंत. आता बघा या लेसनमध्ये आपल्याला ह्या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. हे बघा एक्सपान्शन ऑफ x + a अँड x + b. सो x + b आणि x प्लस काय करणार इथे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे दोघांमध्ये, बरोबर. म्हणजे या xनी x + b ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे आलं x आणि aनी x + b ला मल्टिप्लाय करायचं. तर हे तुम्हाला मी करून दाखवते म्हणजे हा फॉर्म्युला कसा आला हे कळेल आपल्याला. हे बघा x + a इंटू x + b आहे, बरोबर. म्हणजे या xनी या तुम्हाला पूर्ण या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे x इंटू x + b प्लस, बरोबर. हा प्लस a आहे इथे. सो a इंटू x + b, बरोबर. म्हणजे हे आपलं झालं मल्टिप्लिकेशन आपण काय करतो दोन्ही जेवढ्या टर्म असतील तेवढ्याने सगळ्या दुसऱ्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे एक्सनी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं प्लस एनी सुद्धा ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो इथे बघा आन्सर काय येतं x स्क्वेअर प्लस xb प्लस आता हे इथे मध्ये प्लस साईन आहे कारण x प्लस आणि a मध्ये कुठलं साईन आहे प्लस साईन आहे. सो हे प्लस साईन इथे घेतलं आणि मग एनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यावर काय येतं a इंटू x इज ax आणि a इंटू b इज ab, बरोबर. आता इथे तुम्हाला बघा इथे तुम्हाला काय दिसतंय x कॉमन आहे दोन्हीमध्ये, बरोबर. सो हा x आपण बाहेर घेऊ शकतो ब्रॅकेटमध्ये. मग x स्क्वेअर प्लस a + b हा इथे x बाहेर घेतला प्लस ab, बरोबर. सो हा फॉर्म्युला आपला नवीन तयार झाला. तर ह्या फॉर्म्युलाप्रमाणे आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करायचा आहे. आपण आता प्रॅक्टिस सेट 5.1 सोडवायला घेऊ. इथे बघा आपल्याला ह्या फॉर्म्युला एक्सपांड करायचे आहेत. तर आपल्याला आता काय माहिती आहे
ते आपण आधी लिहून घेऊ. आपल्याला कुठला फॉर्म्युला माहिती आहे? वी नो दॅट, तर फॉर्म्युला मी तुम्हाला रेड पेनमध्ये लिहून दाखवतो म्हणजे मी नीट लक्ष द्या. काय फॉर्म्युला आहे? एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी. तर आपण काय फॉर्म्युला आत्ता एक्सपांड आपण काय बघितलं? एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी कॉमन दोघांमध्ये एक्स प्लस ए बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याला. तर आपल्याला आता ह्याचा आन्सर ह्याच्यामध्ये ह्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. तर आता इथे बघा ए प्लस 2 आणि ए मायनस 1. तर इथे लक्षात आलं का तुमच्या इथे ए कॉमन आहे म्हणजे एक्स आपला काय आहे इथे? ए आहे आणि ए म्हणजे काय आहे? 2 आहे आणि बी म्हणजे काय आहे? -1 आहे कारण इथे प्लस साईन आहे. सो बी म्हणजे काय आहे? -1 आहे. सो इथे आपण आता लिहून घेऊ. आता इथे एक्स स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर होणार आहे? एचा स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस आहे तसा फॉर्म्युला लिहून घ्यायचा, त्याच्यामध्ये फक्त या व्हॅल्यू पुट करायच्यात. ए काय आहे? 2 आहे प्लस बी काय आहे? -1 आहे. सो इथे -1 लिहून घ्या सगळ्यांनी. आणि कॉमन काय आहे? ए आहे. एक्स म्हणजे काय आहे आपला? ए आहे प्लस ए इंटू बी. आता ए इंटू बी काय? ए इंटू 2 इंटू काय आहे? बी आपला काय आहे? -1. नुसता 1 घ्यायचा नाही, -1 घ्यायचा. इथे प्लस साईन आहे पण इथे -1 आहे. सो बीची व्हॅल्यू काय इथे? -1 आहे. जर +1 असता तर मग 1 आलं असतं फक्त. ठीक आहे, आता हे परत लिहून घ्यायचं आहे ए स्क्वेअर प्लस. आता इथे 2 - 1 प्लस मायनस काय होतं आहे? मायनस होतं आहे. जेव्हा प्लस आणि मायनसची मल्टिप्लिकेशन होते तेव्हा काय होतं? मायनस होतं. सो 2 - 1 इज 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार आहे? ए प्लस 2 इंटू -1. 2 इंटू -1 म्हणजे काय येणार आहे? -2 येणार आहे. सो आपलं फायनल आन्सर काय येणार आहे? ए स्क्वेअर प्लस ए. 1 इंटू ए म्हणजेच काय? ए आणि प्लस मायनसचं परत काय होणार आहे? मायनस. सो -2. कळलं आहे सगळ्यांना हे? सेकंड आपण लिहून घेऊ आता. सेकंड प्रॉब्लेम m-4 अँड m+6. ठीक आहे, आता फक्त तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला मी परत लिहून घेते. एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए बी एक्स प्लस ए बी. ठीक आहे, आता हा फॉर्म्युला लिहून घेतल्यावर हे परत खाली लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्स काय आहे आणि ए आणि बी काय आहे. म्हणजे हे तुम्हाला सॉल्व करायला खूप सोपं जाईल. डायरेक्ट तुम्ही सॉल्व करायला घेतलं तर थोडीशी गडबड तुमच्याकडनं होऊ शकते. त्यापेक्षा फॉर्म्युला लिहून घ्या आणि मग सॉल्व करा. ठीक आहे, आता इथे बघा एक्स स्क्वेअर म्हणजे आपला एक्स म्हणजे काय आहे? एम आहे. सो इथे एमचा स्क्वेअर येणार प्लस ए काय आहे? ब्रॅकेटमध्ये आपण लिहून घेऊ. ए काय आहे? -4 आहे बघा आता इथे. सो -4 प्लस बी काय आहे? 6 आहे. सो बी परत वेगळ्या ब्रॅकेटमध्ये घालायची गरज नाही आपल्याला 6 कारण बीचा साईन काय आहे? प्लसच आहे. सो +6. एक्स काय आहे? एम. सो एम ब्रॅकेटच्या बाहेर येईल प्लस ए इंटू बी. सो -4 इंटू 6. जेव्हा 2 ब्रॅकेटमध्ये कुठलंही साईन असतं तेव्हा त्याचे काय साईन असतं? मल्टिप्लिकेशन. सो इथे मी साईन दिलं नाही आहे, हे समजून घ्यायचं की हे मल्टिप्लिकेशन आहे. सो इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस. आता इथे बघा इंटिजरमध्ये तुम्ही बघितलं असेल की बिगर नंबरचं साईन कायम येतं. म्हणजे आता हे 6 - 4 होणार आहे आणि साईन काय येणार आहे? प्लस साईन येणार आहे. सो इथे 2 आणि इथे येणार आहे एम प्लस आणि 6 इंटू 4 किती येणार आहे? -24 बरोबर. सो इज इक्वल टू एम स्क्वेअर आणि आता इथे प्लस 2m - 24 हे आपलं आन्सर आलेलं आहे. कळतं आहे सगळ्यांना? खूप सोपं आहे हे. फक्त तुम्ही फॉर्म्युले पाठ करून घ्या. आता ह्याच्या पुढे अजून आपल्याला 2-3 फॉर्म्युले लर्न करायचे आहेत. ठीक आहे, तर हे फक्त फॉर्म्युले तुम्ही एकदा लर्न करून घेतले ना की तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवायला खूप सोपं जाईल. थर्ड प्रॉब्लेम बघूया आपला काय आहे. p + 8 अँड p - 3. तर परत एकदा आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. एक्स प्लस ए एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला आपला लिहून. आता आपण हे खाली प्रॉब्लेम आपला लिहून घेऊ. p + 8 अँड p - 3. आता इथे बघा परत एक्स म्हणजे इथे आपला p आहे. सो p² लिहायचा आहे प्लस
हे साईन तुम्ही स्वतःहून चेंज करायचे नाही आहेत. ए मायनस, आता हे ए प्लस बी आहे, मग डायरेक्ट 8 मायनस 3 करायचं का नाही, तुम्ही आधी लिहून घ्या. इथे ए म्हणजे काय आहे 8 आहे, प्लस बी म्हणजे काय आहे -3 आहे. सो हा ब्रॅकेट इथे मोठा ब्रॅकेट क्लोज होईल आणि इथे एक्स म्हणजे काय आहे पी, प्लस 8 इंटू काय आहे 8 इंटू -3. सो हे खाली आन्सर लिहून घेऊ आपण पी स्क्वेअर प्लस, आता इथे प्लस मायनस काय होणार आहे मायनस होणार आहे. सो 8 - 3 इंटू पी प्लस 8 3 किती होणार आहे 24. सो हे -24 हे ब्रॅकेटमध्ये. मग आता ब्रॅकेट आपण बाजूला करून आपण आता खाली आन्सर लिहूयात. काय येणार आहे पी स्क्वेअर. सो 8 - 3 किती प्लस 5p, प्लसच येणार आहे कारण बिगर नंबरला साईन काय आहे प्लस. सो 5p आणि आता इथे प्लस मायनस काय होणार आहे मायनस आणि आन्सर काय येणार आहे 24. सो पी स्क्वेअर प्लस 5p - 24 इज अवर फायनल आन्सर. तर इथे फोर्थ प्रॉब्लेम बघा आपला काय आहे 13 + x आणि 13 - x. सो हा फॉर्म्युला मी लिहून घेतला आहे. आता फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकूयात. 13 + x 13 - x इज इक्वल टू, इथे बघा 13 म्हणजे एक काय आहे x म्हणजे काय आहे 13 आहे. सो 13चा स्क्वेअर प्लस a काय आहे x आहे आणि b काय आहे -x आहे. सो x प्लस -x आणि मग x काय आहे 13 प्लस ए बी काय आहे a आहे x इंटू बी आहे -x. सो हे लिहून घेतलं आपण. आता सॉल्व करूया. 13चा स्क्वेअर काय आहे 169. आता इथे प्लस इथे काय येणार आहे x -x बरोबर. हा x प्लस मायनस मायनस झालं आणि इथे प्लस इथे काय येणार आहे -x² बरोबर. x इंटू x इज x² आणि प्लसची साईन ह्याला प्लसची साईन आहे ह्याला मायनसची साईन आहे. सो काय येणार आहे साईन मायनसची. सो 169 प्लस x -x काय येतं आहे 0 इंटू 13 प्लस -x². तर हे आपण फायनल आन्सर लिहून घेऊ 169 आणि हे 0 इंटू 13 काय येणार आहे 0. सो ते लिहायची गरज नाही किंवा आता लिहू पुढच्या टर्ममध्ये नको यात आणि -x². सो आन्सर फायनल आन्सर काय 169 - x². नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आहे 3x + 4y 3x + 5y. तर आता इथे a काय आहे सांगा. x काय आहे आपला 3x आहे 3x + 5y आणि a काय आहे 4y आहे आणि b काय आहे 5y आहे. सो इथे आपण फॉर्म्युलामध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट करून घेऊ आणि सॉल्व करूयात. तर x² म्हणजे 3xचा स्क्वेअर बरोबर. पूर्ण 3x म्हणजे x आहे इथे ही टर्म आहे. सो 3xचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एक मोठा ब्रॅकेट काढून घ्या. त्याच्यानंतर a किती आहे 4y प्लस b किती आहे 5y आणि ब्रॅकेटच्या बाहेर x म्हणजे काय आहे 3x आहे. सो 3x लिहून घ्यायचं प्लस a काय आहे 4y इंटू 5y. ठीक आहे. हे पण ब्रॅकेटमध्ये टाका म्हणजे ब्रॅकेट सॉल्व करायला तुम्हाला सोपे जातील. आता 3xचा स्क्वेअर म्हणजे काय 3चा स्क्वेअर 9 आणि x² प्लस 4 + 5 किती होतं आहे 9y. सो 9y इंटू 3x प्लस 4 इंटू 5 किती येणार आहे 20. सो 20y² y इंटू y² सो इज इक्वल टू 9x² प्लस 9 इथे आता बघा 9 3 जा 27. सो 27xy प्लस 20y². हे आपलं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट बघा 9x - 5t आणि 9x + 3t. सो हे आपण लिहून घेऊ इथे x + a आणि x + bच्या खाली 9x + 3t. आता इथे बघा x म्हणजे 9x आहे दोन्हीकडे, a म्हणजे काय आहे -5t आणि b म्हणजे काय आहे 3t. सो हे आपण व्हॅल्यूज पुट करून घेऊ फॉर्म्युलामध्ये. x² म्हणजे काय 9xचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a काय आहे -5t. सो ब्रॅकेटमध्ये जाऊ दे हे -5t प्लस b किती करायचं आहे b 3t आहे. सो हे 3t ब्रॅकेट क्लोज. x म्हणजे परत काय लिहून घ्यायचं 9x प्लस a अगेन -5t इंटू बी किती आहे 3t. कळतं आहे सगळ्यांना. हे मायनस हे साईन तुम्ही स्वतःहून चेंज करायचं नाही, जसं फॉर्म्युलामध्ये दिलं आहे तसंच लिहायचं आहे. सो इज इक्वल टू 9चा 81x²
प्लस आता इथे बघा हे आपण सॉल्व केल्यावर काय येणार आहे -5t आणि +3t म्हणजे किती 3 मधनं 5 गेले किती येत आहे 2 पण बिगर नंबरला साईन काय आहे मायनस सो -2 म्हणजे 5 मधनं 3 गेल्यावर 2 येत आहे आणि मग बिगर नंबरचा साईन काय आहे सो -2t ब्रॅकेटच्या बाहेर 9x तसंच ठेवूयात प्लस हे पण ब्रॅकेटमध्ये घेऊयात आणि मग नंतर सगळं ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात सो 5 × 3 किती येत आहे 15 सो 15 आणि मायनस इंटू प्लस आहे प्लस 3t साईन प्लस आहे 5t मायनस आहे सो -15t स्क्वेअर ठीक आहे. आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात 81x². आता इथे बघा प्लस -2t आणि 9 म्हणजे 9 × 2 किती आहे 18 म्हणजे साईन मायनस असंच राहील -18xt आणि हे मायनस साईन बाहेर येणार आहे आता प्लस आणि मायनस -15t². सो इज इक्वल टू 81x². आता हे परत हे प्लस मायनस मायनस राहणार आहे -18xt -15t². दिस इज अवर फायनल आन्सर 7. हे एकदा तुम्ही बघून आत्ता इथे व्हिडिओमध्ये हवं तर बघून सोडवा पण परत एकदा न बघता तुम्ही तुमचं सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि आन्सर बघा तेच सेम येत आहे का तुमचं ठीक आहे. किंवा हवं तर आता मी नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करायला लागेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही एकदा सॉल्व करा पूर्ण ते प्रॉब्लेम न बघता सॉल्व करा आणि मग व्हिडिओ हवं तर सुरू करून बघा की बरोबर आपला आन्सर सेम आलं आहे का ठीक आहे. चला या व्हॅल्यूज आपण पुट करून घेऊ इथे m + 2/3 आणि m - 7/3 सोपं आहे बघा. आता इथे x म्हणजे काय आहे कॉमन m आहे सो m² येईल प्लस आता इथे प्लस a काय आहे 2/3 प्लस b काय आहे -7/3 आणि x परत काय आहे ब्रॅकेटच्या मोठ्या ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार आहे x म्हणजेच m आणि प्लस a × b सो काय येणार आहे 2/3 × -7/3 ठीक आहे. साईन विसरायचं नाही आहे अजिबात साईन विसरला तुमचा आन्सर चुकणार. आता बघा हे परत सॉल्व करू आपण m² प्लस आता इथे 2/3 आणि 7/3 डिनॉमिनेटर तर आपला सेम आहे त्यामुळे डायरेक्ट सबट्रॅक्शन होऊ शकतं सो 7 - 2 किती 5 आणि बिगर नंबरला साईन कुठलं आहे मायनस आहे सो -5/3 × m प्लस आता इथे बघा हे तुम्ही केलेलं आहे की नाही इंटिजर्समध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन 7 × 2 इथे काय येणार आहे -14/9 मल्टिप्लिकेशनमध्ये काय होतं न्यूमरेटर मल्टिप्लाय होतं डिनॉमिनेटर मल्टिप्लाय होतं ठीक आहे. सो हे आलं -14/9 सो m² -5/3m -14/9 तुम्ही केलं मी सांगितलं तसं एकदा व्हिडिओ पॉज करून स्वतः सोडवा आणि मग परत व्हिडिओ स्टार्ट करून आन्सर बघा डायरेक्ट की माझा आन्सर आणि तुमचा आन्सर बरोबर मॅच होत आहे का. आता 8 प्रॉब्लेम आपण सॉल्व करूयात. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आपला काय आहे x + 1/x आणि x - 1/x. सो हे लिहून घेऊ इथे x + 1/x आणि x - 1/x. आता इथे x म्हणजे काय आहे इथे xच आहे बघा सो x² येईल प्लस a म्हणजे काय आहे 1/x आहे आणि b म्हणजे काय आहे -1/x आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय x म्हणजे काय येणार आहे xच येणार आहे सो प्लस a काय आहे 1/x × b काय आहे -1/x. सो हे सॉल्व करूयात x² प्लस आता हे बघा हे ब्रॅकेट आपण असंच ठेवूयात 1/x -1/x × x प्लस हे सॉल्व करूयात ब्रॅकेटमध्ये येणार आहे -1/x² बरोबर 1 × 1 इज 1 आणि x × x इज x² आणि मायनस साईन प्लस मायनस साईन प्लस आणि मायनस आहे त्यामुळे साईन मायनसच येणार आहे. सो आता इथे बघा 1/x -1/x काय येणार आहे 0 सो x² प्लस हे 0x लिहायची गरज आहे का ठीक आहे मी ते इथे लिहून देते मग आपण पुढच्या ह्याच्यात नको लिहूयात 0 × x प्लस -1/x². सो फायनल आन्सर काय येणार आहे आपलं x² -1/x². दिस इज अवर फायनल आन्सर.
चला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 1/y+4 अँड 1/y -9. तर हा फॉर्म्युला मी लिहून घेतला आहे. तर ह्याच्या खाली आपण आपला प्रॉब्लेम लिहून घेऊ. 1/y+4 अँड 1/y -9. तर आता बघा 1/y म्हणजे x² आहे. सो 1/y ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा आहे प्लस a प्लस b. आता a आपला काय आहे 4 आहे. सो 4 इंटू प्लस किती आहे हे -9 आणि मग ब्रॅकेटच्या बाहेर इंटू काय आहे x म्हणजेच 1/y प्लस आता a इंटू -9 a इंटू b बरोबर. सो हे 1/y² येईल. मग प्लस 9 -9 आणि +4 आहे म्हणजे आन्सर काय येणार आहे 9 - 4 इज 5 आणि बिगर नंबरचा साईन काय आहे मायनस. सो -5 इंटू 1/y प्लस 4 इंटू 9 किती आहे 36. सो -36. सो फायनल आन्सर लिहून घेऊ आपण 1/y² -5/y बरोबर. -5/y आणि परत -36. ठीक आहे. हा प्रॉब्लेम सेट कळलेला आहे तुम्हाला, प्रॅक्टिस सेट हा. जरी तुम्हाला हा नीट कळला असला तरी एकदा स्वतः हे प्रॉब्लेम न बघता एकदा सोडवा. हवं तर एकदा बघून सोडवा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करा आधी आणि मग आन्सर व्हिडिओमध्ये बघा की आपला आन्सर बरोबर आलं आहे का, आपल्या स्टेप्स बरोबर आल्या आहेत का. कारण स्टेप्सला सुद्धा मार्क असतात. तुम्ही कशा स्टेप्स करताय, डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहिलं तर त्याला मार्क मिळणार नाही. तुम्ही स्टेप्स कसं तुम्ही सॉल्व केला आहे तो प्रॉब्लेम तो सुद्धा दिसला पाहिजे आणि मग फायनल आन्सर तुमचा आणायचं आहे. ठीक आहे. फॉर्म्युले आधीचे पण तुम्ही जे 7th स्टँडर्डमध्ये 3 फॉर्म्युले शिकला होता ते आणि हे फॉर्म्युले. आता हा पुढचा आपल्या प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये अजून एक नवीन फॉर्म्युला येणार आहे आपला क्यूबचा. सो हे सगळे फॉर्म्युले ना एका पेजवर लिहून ठेवा आणि तुम्ही जिथे अभ्यासाला बसताना तिथे समोर एका भिंतीवर लावून ठेवा म्हणजे हे तुमचे फॉर्म्युले लर्न होतील. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी शिकवलेलं समजत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.